मी जात आहे लिंबाचे पानं घ्यायला आणि हे लिंबाचे पानं घेतले आहेत का तर मी एक वांगावर रेमेडी बनवत आहे. मी लिंबाचे पानं आणि म्हणजे आता माझ्या बी चेहऱ्यात थोडंसं वांग आला आहे आणि मी रेमेडी मी दुसऱ्यांना सांगत होते, मला कधी वांग आला नव्हता. हे मी घेतलं आहे करंजीचं बी. मी ही रेमेडी बरेच जणांना सांगितली, बरेच जणांना मला माहिती नव्हतं हे चेहऱ्यांवर वांग आल्यानंतर हे रेमेडी बनवतात एवढं माहीत होतं, पण मी अनुभव नव्हते. पण सांगितले त्यांना अनुभव त्यांनी घेतला होता. ही तुळशी घेतली आणि हे पुदिना. मी काय काय घेतले, आधी घेतलं होतं मी हे जे पान, लिंबाचे पान, करंजीचे पान, तुळशी आणि पुदिना हे 4 घेतलेत. आणि हे जे मी आता धुवून घेतले हे सगळे. आता हे करंजीचं मधलं बी काढून घ्यायचं आहे. ते छोटंसं चिचुक्यासारखं बी निघतं ह्याच्यामध्ये, मग ते बी काढून घ्यायचं आहे. ह्याने खूप छान म्हणजे वांग निघून जातं एवढं मला माहिती होतं. पण आता बघू, मी स्वतःच अप्लाय करणार आहे, त्यामुळं मी स्वतः अनुभव घेते. हे जरी व्हिडिओ पाहत असाल तर मी अनुभव घेतल्यानंतर मी तुम्हाला सांगेनच. ह्याचा अनुभव तुम्ही पाहू शकता आणि तुम्ही स्वतः वांग काळे डाग येत असेल तर हे रेमेडी अप्लाय करू शकता, हे बनवू शकता आपण. असं धुतल्यानंतर मी उकळात कुटून घेतला आहे. याची खूप छान पेस्ट बनवली. ह्याचा खूप रस निघतो, म्हणजे असं चांगला रस लावायचा आहे आपल्या वांग्यावर. हे पाहिलं का, असं कुटून घ्यायचं, एकजीव करायचं. हे पाहिलं कसं, म्हणजे आता हे काळं पडले का, त्यात पुदिना आहे त्यामुळे ते कलर जास्त दिसत नाही आहे. आणि ज्या वेळेस आपण करंजीचं बी लावतो त्यावेळेस थोडंसं चणचण करतं. जर आपल्या चेहऱ्यावर फोड वगैरे असेल तर त्या जागी लावू नका, चणचण करतं ते. हे असं घेतलं आहे आणि मी चेहऱ्यावर अप्लाय केलं आहे वांग.